श्रावणी सोमवारानिमित्तानं अनेक मंदिरांमध्ये भाविक गर्दी करत आहेत। या निमित्तानं हजारो भाविकांनी मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली आहे। 12 ज्योतिर्लिंगापैकी 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये या निमित्तानं मोठी गर्दी पाहायला मिळते। अमर्दक सौत्ने नगरे तिरम में विभूषितांगम विविधैश्च भोगैः सद्भुक्ति मुक्ति प्रदमी शमेकम श्रीनागनाथम शरणं प्रपद्ये। हर हर महादेव, जय नागेश्वर। श्रावण मास औंढा नागनाथ नागेशम दारुकावने 8वं ज्योतिर्लिंग। हे 8वं ज्योतिर्लिंग हरिहरात्मक ज्योतिर्लिंग आहे। इथे 12ही महिने महादेवाला तुळस व्हायला जाते। हे ज्योतिर्लिंग असं आहे, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला। संत नामदेवाच्या भक्तीने हे मंदिर फिरलेलं आहे। श्रावण मास, पवित्र श्रावण मास आहे। त्यात विशेष आज पहिला सोमवार। भगवंताला सोमवारी प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या प्रकारची शिवामूठ व्हायला जाते। आज शिवामूठ जी आहे ती तांदूळाची शिवामूठ आहे। अक्षदा पांतु आयुष्यमस्तु। भगवंताला तांदूळाची शिवामूठ व्हायल्याने आयुष्य वाढतं, भगवंताची कृपा प्रसाद प्राप्त होतो। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी। पाहूयात। देशातलं 8वं ज्योतिर्लिंग असणाऱ्या हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरात श्रावण मासानिमित्त आजचा पहिला सोमवारी भाविकांची मोठ्या प्रमाणात मध्यरात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात जे आहे ते गर्दी झाली आहे। एकूणच कालपासूनच जे आहेत ते भाविक वेगवेगळ्या भागामधून पायी आपली वारी करत या इथे दर्शनासाठी दाखल झाले होते आणि शासकीय महापूजेनंतर रात्री 2 वाजताच्या नंतर भाविकांसाठी मंदिर जे आहे ते दर्शनासाठी खुले करण्यात आले। मंदिर प्रशासनाच्या वतीने एकूणच भाविकांना वेगवेगळ्या उपाययोजना आणि सुविधांची जी आहे ते इथं सुविधा ज्या आहेत ते उपलब्ध करून देण्यात आल्या आहे। ही जे आपण बघतोय ते स्पेशल दर्शन पास ही या भाविकांसाठी उपस्थित केली। ते सामान्य नागरिकांसाठी एक वेगळी पास आहे। वेगळे विशेष असे इथं यापूर्वीच जे आहे ते भाविकांना उभं राहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे। तिकडे मोठा जे आहे ते सभागृह आहे, त्यानंतर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल। एकूणच या मंदिर परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 42 CCTV कॅमेऱ्याची नजर असणार आहे। विशेषतः वेगळा चोख पोलीस बंदोबस्त सुद्धा इथे तैनात करण्यात आला आहे। विशेष बाब म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये भाविकांचं दर्शन व्हावं यासाठी विशेष जे आहे ते काळजी घेण्यात आली आहे। एकूणच मोठा उत्साह आणि बंबम भोलेचा जो जय जयकार आहे त्या परिसरात पाहायला मिळतोय। एकूणच ही 4 सोमवार जे आहेत ते मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी आहे। उद्या लागूनच नागपंचमी सुद्धा आलेली आहे, त्यामुळे भाविकांचा ओघ जो आहे आज आणि उद्या पाहायला मिळणार आहे। एकूणच या 4 सोमवारी या मंदिरामध्ये औंढा नागनाथच्या मंदिरामध्ये भाविकांची अशीच गर्दी पाहायला मिळेल। आज जी काही शिवमूठ प्रत्येक सोमवारी वाहिली जाते त्यापैकी तांदूळ ही शिवमूठ असणार आहे, त्यामुळं तांदूळाची शिवमूठ इथं वाहिली जाणार आहे आणि एकूण कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसाच्या वतीनं कडक जो आहे तो बंदोबस्त ठेवलेला आहे आणि महिनाभर अशाच पद्धतीचा बंदोबस्त असणार आहे। एकूणच वेगवेगळ््या भागातून जे आहे ते भाविक इथं दर्शनासाठी येणार असल्यानं प्रशासनाच्या वतीनं चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश सह गजानन देशमुख, झी मीडिया, औंढा नागनाथ, हिंगोली।